नमस्कार, आपण पाहता GS9 न्यूज मराठी चॅनल व सिल्लोड एक्सप्रेस न्यूज पेपर मध्ये आपलं स्वागत आहे। सत्य, स्पष्ट आणि निर्भीड पत्रकारितेचा विश्वास। धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची आणि उपयुक्त बातमी। कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया आणि केशरानंद जिनिंग अँड प्रोसेसिंग फॅक्टरी प्रायव्हेट लिमिटेड बामणे दोंडाईचा यांच्या संयुक्त विद्यमाने कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। प्रतिनिधी प्रभाकर अडगाळे। या कार्यक्रमात कापूस पिकावरील कीड नियंत्रणासाठी कामगंध सापळ्याचे मोफत वितरण करण्यात येणार असून शेती क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कष्टकरी महिला शेतकऱ्यांच्या पैठणी देऊन सन्मान करण्यात येणार आहे। हा कार्यक्रम मंगळवार 28 जुलै 2026 रोजी सकाळी 10 वाजता केशरानंद जिनिंग बामणे दोंडाईचा इथं आयोजित करण्यात आलाय। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विनय कोटक हे राहणार असून रवींद्र मानगावे MACCIA तसेच डॉक्टर CD मई हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत। माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा संचालक ज्ञानेश्वर भांबरे यांनी शेतकरी बांधवांनी या उपयुक्त कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन केलंय। GS9 न्यूज मराठी चॅनल व सिल्लोड एक्सप्रेस न्यूज पेपर आमचं न्यूज चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, फेसबुक पेज फॉलो करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद। आपण जो कार्यक्रम राबवत आहात या कार्यक्रमाची पार्श्वभूमी 2 मिनिटे व्यक्त करा सर। नमस्कार, आम्ही हा जो कार्यक्रम घेतलेला आहे हा कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया ही देशातील नमस्कार आम्ही कामगंध सापळे वाटपाचा कार्यक्रम कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया यांच्यातर्फे गेल्या 8-10 वर्षापासून केशरानंद जिनिंग दोंडाईचा येथे घेत आहोत। या वर्षी त्यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ व्हावी आणि कापूस पीक हे निरोगी यावं, स्वच्छ यावं यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे ठरवलेलं आहे आणि म्हणून केशरानंद उद्योग समूहातर्फे महिला शेतकऱ्यांचा सन्मान करून त्यांना पैठणी साडी पण आम्ही देणार आहोत। कॉटन असोसिएशन त्यांना टोपी, रुमाल आणि कामगंध देऊन सन्मान करणार आहे। तरी माझी नम्र विनंती आहे की आपण सगळ्यांनी आमचे अध्यक्ष विनय कोटक यांच्या आदेशानुसार माझी विनंती आहे की आपण सगळ्यांनी यावे। नमस्कार।